ones. You know now how to determine log of any number. In this video, we will learn how to determine anti-log of the number. तुम्हाला हे माहित आहे की आपण लॉग टेबलच्या सहाय्याने किंवा कुठल्याही संख्येचा लॉग बघून प्रॉब्लेम सॉल्व करू शकतो मल्टिप्लिकेशन आणि डिव्हिजनचे. मग आता लॉग बघतो म्हणजे आपण काय डिटरमाइन करतो तर ती संख्या म्हणजे 10ची कोणती पॉवर आहे डिटरमाइन करतो. फॉर एक्झाम्पल समजा मी असं म्हटलं आय हॅव टू सॉल्व 238 इंटू 456. 238 into 456 I have to solve by using log table. Now first we have to determine what is the log of 238. Means we have determined what is the power of 10 to 38 is equal to. Suppose that power is x. Means suppose log of 238 is x into log of 456 is suppose y. That is it is the power of 10. Y is equal to 10 raised to y means 456 is 10 raised to y. Now here you can say that 10 raised to x plus y. जे आपण काय केलं आता लॉग बघितला आणि या लॉगची बेरीज केली गुणाकार करताना जे आपल्याला उत्तर मिळालं 10 raised to x plus y. मग आता 10 raised to x plus y म्हणजे कोणता नंबर. फॉर एक्झाम्पल समजा आपल्याला असं मिळालं 10 raised to 2.38. सपोज द आन्सर इज 10 raised to 2.38. So what is 10 raised to 2.38? You have to calculate. You know that 10 raised to 2 is equal to 100. 10 raised to 2 म्हणजे 100 मिळणार, पण 10 raised to 2.38 मग या पुढच्या 0.38 ची व्हॅल्यू काय, ती 100 पेक्षा जास्त असणार आणि ती 1000 पेक्षा कमी असणार. म्हणजे ती कुठलीही 3 अंकी संख्या असणार आणि जी आपल्याला या प्रश्नाचं उत्तर देऊ शकेल. मग आपण 10 raised to 2.38 म्हणजे किती हे कॅल्क्युलेट करतो किंवा हे डिटरमाइन करतो, त्याला आपण म्हणणार अँटीलॉग. लॉग बघतो तेव्हा ती संख्या म्हणजे आपण 10ची कितवी पॉवर आहे डिटरमाइन करतो आणि अँटीलॉग बघतो म्हणजे काय करतो आपण 10ची एवढी पॉवर म्हणजे कोणती संख्या. मग आता हे डिटरमाइन करताना तुम्हाला लक्षात येईल आपण लॉग जसा बघत होतो तसा अँटीलॉग बघण्यासाठी सुद्धा त्या संख्येच्या काही म्हणजे संख्येचे ए बी सी असे 3 भाग करावे लागतील. आता लॉग टेबलमध्ये अँटी लॉगॅरिथम्स हे पेज उघडून आपण तिथं ए म्हणजे काय, बी म्हणजे काय, सी म्हणजे काय हे बघूया आणि त्यानंतर अँटी लॉग डिटरमाइन करण्यासाठीचे काही प्रॉब्लेम सॉल्व करूया. आता अँटी लॉग बघायचं असेल तर काय करायचं, अँटी लॉगॅरिथम्स हे पेज काढा तुमच्या लॉग टेबलमधलं. लॉगॅरिथम झाल्यावर पुढची पेजेस 2 आहेत ती अँटी लॉगॅरिथमसाठी आहेत. इथे तुम्हाला आणखी 3 भाग याच पद्धतीनं दिसतील. हा पहिला कॉलम आहे, 0 पॉईंटनं सुरुवात आहे बघा. या कॉलममध्ये फरक आहे. लॉग टेबल या टेबलमध्ये लॉगॅरिथम्स आणि अँटी लॉगॅरिथम्समध्ये पहिला ए कॉलम हा वेगळा आहे. अँटी लॉगॅरिथम्समध्ये इथं 0.00, 0.01, 0.02 या पद्धतीनं अंक आहेत आणि त्यानंतर 0.99 पर्यंत गेलो आपण. असं जो आडवा रो आहे तिथं 0 ते 9 अंक आहेत जे लॉगॅरिथम्समध्ये होते तसेच आणि मीन डिफरन्स तसाच. फक्त इथं ए बी आणि सी काय आहे ते एकदा कळलं आपल्याला. त्या संख्येत ए बी सी कशाला म्हणायचं हे कळलं की अँटी लॉगॅरिथम्स बघणं जे लॉगचीच मेथड आहे. इथं आपण ए म्हणणार, हा जो कॉलम आहे त्याला ए म्हणणार, 2 अंक जे आहेत ते ए. त्यानंतर आडवी रो आहे पहिली, याला म्हणणार बी, जिथं 0 ते 9 असे अंक आहेत आणि त्यानंतर मीन डिफरन्स याला म्हणणार सी. ए समोर, बी खाली आणि मीन डिफरन्स त्यामध्ये ॲड करणं. मेथड तीच आहे, फक्त ए बी आणि सी कुठल्याही संख्येमध्ये अँटीलॉग बघताना कसा डिटरमाइन करायचा ते आपण उदाहरणांसकट बघत जाऊया. समजा आपल्याला अँटीलॉग बघायचा आहे 1.2638 या संख्येचा. आता अँटीलॉग बघताना एक
बी आणि सी आपल्याला डिटरमाइन करायचे आहेत. इथं लॉग आणि अँटीलॉग बघताना ए डिटरमाइन करताना बी डिटरमाइन करताना सी फरक लक्षात घ्या. फक्त अँटीलॉग बघताना दशांश चिन्हाच्या पुढच्या अंकांचा फक्त आपल्याला विचार करायचा आहे. जी कॅरेक्टरिस्टिक आहे म्हणजे इथं 1 पॉईंटमध्ये 1चा विचार कशासाठी होणार, तर जो अँटीलॉग आपण बघणार त्याचं उत्तर आल्यानंतर डेसिमल पॉईंट कुठं येणार त्यासाठी आपण त्या कॅरेक्टरिस्टिकचा वापर करणार. इथं अँटीलॉग बघताना दशांश चिन्हाच्या पुढचे अंक एवढेच विचारात घ्यायचे. तुमच्या लक्षात आलं असेल आपण ए दाखवताना अँटीलॉग या पानावर ए दाखवताना पॉईंट पासून सुरुवात आहे. 0.00, 0.01 म्हणजे दशांश चिन्हाच्या पुढचे अंक जे आहेत ते आपण पहिले 2 अंक ए म्हणून घेणार आणि त्यामुळे या संख्येत ए ची व्हॅल्यू येणार 0.26. बी त्याच्या पुढचा अंक जे तिसरा अंक आला बी 3 आणि सी त्याच्या पुढचा अंक चौथा आहे तो मीन डिफरन्स 8. त्यामुळं ए 0.26, ए 2 अंकीच असणार, बी 1 अंकी म्हणजे तिसरा अंक आणि सी चौथा अंक. समजा या अजून पुढचे अंक आहेत तर आपण त्याचा विचार करणार नाही आहोत, फक्त 4 अंकांचा विचार करायचा. समजा 5वा अंक हा 5 पेक्षा मोठा किंवा 5 असेल तर आत आपण 1 न वाढवणार, 5 पेक्षा लहान आहे तर आहे तशी संख्या ठेवणार. आणि त्यामुळे ए बी सी डिटरमाइन केल्यानंतर आपण अँटीलॉग बघायचा. 0.26चा 0.26 समोर 3 खाली म्हणजे बी आहे 3 आणि त्यामुळे 3 खाली अंक आहे 1832 म्हणजे ही संख्या आहे 1832 आणि मीन डिफरन्स आहे 8. आता 8 खालचा अंक शोधूया आपण. 8 खाली आणि या सगळ्यांच्या क्रॉसला जो अंक येतो तो आहे 3 म्हणजे 1832 अधिक 3 त्याचं उत्तर येणार. बेरीज केल्यानंतर 1832 अधिक 3 इक्वल टू 1835. ठीक आहे. हे 4 अंक आपल्याला मिळणार. अँटीलॉगमध्ये हे 4 अंक मिळणार. आता लक्षात घ्या हे उत्तर नाही आहे. आपण 1 पॉईंट आहे, कॅरेक्टरिस्टिक 1 पॉईंट आहे. आता विचार करायचा आपल्यासमोर 1835 अशी 4 अंकी संख्या आहे. ह्या 4 अंकी संख्येची कॅरेक्टरिस्टिक 1 येणार का? नाही. मग या संख्येची कॅरेक्टरिस्टिक मला 1 पाहिजे तर मी दशांश चिन्ह कुठं द्यायला पाहिजे किंवा डेसिमल पॉईंट कुठं येईल. कॅरेक्टरिस्टिक 1 यायची असेल तर ती संख्या 2 अंकी पाहिजे. बरं आहे. कॅरेक्टरिस्टिक 1 यायची असेल तर ती संख्या 2 अंकी पाहिजे. म्हणजेच इथं आपल्याला 18.35 असं याचं उत्तर मिळणार. म्हणजे इथं 18.35. लक्षात घ्या काय केलं आहे तसे आपण अँटीलॉग 1835 लिहून घेतला आणि त्यानंतर दशांश चिन्ह कुठं ठेवायचं हा अधिकार आपल्याला आहे. कशावरून अधिकार आहे तो, तर कॅरेक्टरिस्टिक आपल्याला जी दिलेली आहे ती कॅरेक्टरिस्टिक या संख्येची येण्यासाठी मला डेसिमल पॉईंट कुठं द्यायला पाहिजे आणि म्हणून कॅरेक्टरिस्टिक हा कन्सेप्ट समजणं हे खूप महत्त्वाचं आहे. म्हणजे तिथं आपण ठरवत होतो कसं ही संख्या 2 अंकी आहे म्हणून तिची कॅरेक्टरिस्टिक 1 आहे. आता इथं काय विचार करायचा, या संख्येची कॅरेक्टरिस्टिक मला 1 पाहिजे तर मी डेसिमल पॉईंट कुठं द्यायला पाहिजे, म्हणजे ही संख्या 2 अंकी पाहिजे आणि मग या संख्येला 2 अंकी बनवायचं असेल तर मला 18 नंतर दशांश चिन्ह द्यायला पाहिजे 18.35 म्हणजे 1.2638चा अँटीलॉग मिळाला 18.35. याच पद्धतीनं आपण पुढचे प्रॉब्लेम सॉल्व करू शकतो. Now you have to determine the antilog of the number 2.0098. Again here value of a दशांश चिन्हाच्या पुढचे 2 अंक ज्यात 00.00. लक्षात घ्या इथं चूक करायची नाही आहे आपण. 00 आहे म्हणून ते अंक गेले आणि 98 म्हणजे ए नाही. दशांश चिन्हाच्या पुढचे 2 अंक कुठलेही असू देत ते 0 असले तरी तेच आपण ए म्हणून घेणार आहोत. सो 0.00 हा ए आला, बी आला 9, बी तिसरा अंक जो येणार 9 आणि सी चौथा अंक मीन डिफरन्स आला 8. लक्षात आलं. अशी संख्या असेल तर चूक करायची नाही आहे.
A00 पॉईंट, तो 0.00 आहे पण ए इथे येणार 0.00. सो अँटीलॉगकडे आपण जाऊया. 0.00, त्यानंतर B9 म्हणजे 00च्या पुढं आणि 9च्या खाली मिळाली संख्या 10, 21 आणि त्यानंतर 8, 8च्या खालचा अंक शोधायचा, त्याच्या समोर जाऊन तो आहे 2, म्हणजे 10, 21 अधिक 2. इथं तुम्हाला मिळणार 1021 प्लस 2 दॅट इज इक्वल टू 1023. ठीक आहे. आता 1023 या संख्येची कॅरेक्टरिस्टिक किती पाहिजे मला? 2. म्हणजे या संख्येची कॅरेक्टरिस्टिक 2 यायला पाहिजे, तर ही संख्या 3 अंकी असली पाहिजे. बरं आहे. आणि म्हणून दशांश चिन्ह कुठं येणार? 102.3. सो द आन्सर इज 102.3. सो एंटीलॉग ऑफ 2.0098 इज इक्वल टू 102.3. अक्षराला फरक काय आहे तो मी आता सांगितलं तसं लक्षात ठेवा. चूक बऱ्याच वेळा होते. दशांश चिन्हानंतर जरी 0 असला तरी तो 00 हाच ए येणार. दशांश चिन्हानंतरचे पहिले 2 अंक ए एवढ्या मुळात लक्षात ठेवायचं बेसिक, आणि मग तिसरा अंक बी, चौथा अंक सी, कुठलेही अंक असू देत ते. पुढचा प्रॉब्लेम आहे अँटीलॉग ऑफ 4.9243. आता ए येणार 0.92, 0.92 ए, बी येणार 4 आणि सी येणार 3. 0.92 अँटीलॉगमध्ये आणि त्यानंतर बी 4, 0.92 समोर 4 खाली 92 समोर 4 खाली 8395 आणि मीन डिफरन्स आहे 3 आणि त्यामुळे 3 खाली अंक येणार आहे तो आहे 6. बरोबर आहे. म्हणजे 83, 95 अधिक 6, 8395 प्लस 6 दॅट इज इक्वल टू 8401. 8401 हे आन्सर मिळालं आपल्याला. अँटीलॉग हा मिळाला. आता पुढं 8401 या संख्येची कॅरेक्टरिस्टिक मला 4 पाहिजे. अँटीलॉग मिळाला 8401, पण या पूर्ण संख्येची कॅरेक्टरिस्टिक मला 4 पाहिजे, 4 पाहिजे, म्हणजेच इथं ही संख्या 5 अंकी पाहिजे. मग ही संख्या 5 अंकी बनवायची तर काय करणार आपण? या संख्येच्या पुढं आपण 0 लिहू शकतो. 84010 ही संख्या 5 अंकी झाली. बरं आहे. पाठीमागे लिहून चालेल का? 08401 लिहून चालेल का? नाही. तर काय होणार? 84010 म्हणजे 84,010 ही संख्या 5 अंकी झाली आणि आता तिची कॅरेक्टरिस्टिक आली 4. म्हणजे अँटीलॉग ऑफ 4.9243 इज इक्वल टू 84010. लक्षाला काय करायचं आपल्याला? जर 4 किंवा 5 किंवा 6 अशी कॅरेक्टरिस्टिक असेल तर आपण दशांश चिन्ह जे असणार आहे त्या संख्येचं त्या पुढं 0 वाढवू शकतो कितीही. द नेक्स्ट नंबर इज 7.4812. इन दिस नंबर A इज 0.48, B is 1, C is 2. So 0.48 below 1, 3027, and then mean difference is 2, mean difference 2, so 1, 3027 plus 1 that is equal to 3028. 3028. नाव आता लक्षात घ्या, या संख्येची कॅरेक्टरिस्टिक पाहिजे 7, म्हणजे ही संख्या तुम्हाला 8 अंकी पाहिजे.
जे आता ही 4 अंकी आणि त्याच्या पुढे 0 4 द्यायचे परत. मग हे काम करत बसणार का आपण, किंवा हे लिहिणं सोपं नाही आहे किंवा संयुक्तिक नाही आहे. मग आपण काय करणार, इथं हीच संख्या अशीही लिहू शकतो आपण समोर 0 लिहून, पण याच्यापेक्षा मोठे असतील, समजा कॅरेक्टरिस्टिक आपल्याला 12 पाहिजे, 14 पाहिजे, 23 पाहिजे, तर आपण एवढे 0 वाढवत बसणार का, नाही. मग आपण काय करणार, तर या संख्येला आपण कन्व्हर्ट करणार आधी स्टँडर्ड नंबरमध्ये. म्हणजे 3028 ला स्टँडर्ड नंबरमध्ये मला कन्व्हर्ट करायचं आहे. काय केलं पाहिजे, स्टँडर्ड नंबर म्हणजे ज्याचे कॅरेक्टरिस्टिक 0 येते, याचा अर्थ ती संख्या 1 अंकी पाहिजे. म्हणजे 3.028 ती संख्या येईल 3.028 इंटू 10⁻². तर जी कॅरेक्टरिस्टिक आहे ती आहे 7, 10⁻7. चला, म्हणजे 3028 हा अँटीलॉग आला, तिथं काय करायचं, आपण त्या संख्येला आधी कन्वर्ट करायचं स्टँडर्ड नंबरमध्ये, म्हणजे ती संख्या 1 अंकी बनवायची. दशांश चिन्ह आपण 3 नंतर दिलं 3.028 आणि इंटू 10ची पॉवर किती घ्यायची, जी कॅरेक्टरिस्टिक आहे ती 7, अँड सो 3.028 इंटू 10⁻7. या पद्धतीनं आपण जर कॅरेक्टरिस्टिक जास्त असेल तर या संख्येला जो अँटीलॉग मिळेल त्याला स्टँडर्ड नंबरमध्ये कन्वर्ट करायचा आणि 10ची पॉवर जी कॅरेक्टरिस्टिक आहे ती घ्यायची. पुढची संख्या समजा बार 1.0147, कॅरेक्टरिस्टिक आहे बार 1 आहे, तसं डेसिमल पॉईंटच्या पुढचे 2 अंक येणार 01. सो 0.01, बी 4, सी 7. 0.01चा 4 खाली आणि 7 मीन डिफरन्स. 0.01 त्याच्या पुढं 4 खाली अंक आहे 10, 33 आणि त्यानंतर आपण जाणार 7 खाली. 7 खालचा अंक आहे 2 आणि त्यामुळं 10, 33 अधिक 2 जे 1035. 1035. आता या संख्येची कॅरेक्टरिस्टिक मला किती पाहिजे, बार 1. बार 1 कॅरेक्टरिस्टिक असेल तर 0.1035. आपणच कन्फर्म करायचं, आपण जे डेसिमल पॉईंट दिलाय तो बरोबर दिलाय का. आता माझ्यासमोर संख्या आहे 0.1035. या संख्येची कॅरेक्टरिस्टिक किती आहे, बार 1. मग आपण दिलेलं दशांश चिन्ह बरोबर आहे. या पद्धतीनं आपण दशांश चिन्ह देताना बार कॅरेक्टरिस्टिक असेल तर नियम जो वापरायचा तो दशांश चिन्हाच्या पुढं एकही शून्य नाही, म्हणून कॅरेक्टरिस्टिक आली बार 1. समजा संख्या आहे बार 2.3673, कॅरेक्टरिस्टिक आहे बार 2. ए येणार 0.36, बी येणार 7 आणि सी येणार 3. आणि त्यामुळे इथं आपण काय करणार, 0.36चा समोर 7च्या खाली कोणती संख्या येते ती बघणार. 0.36 समोर आणि 7च्या खाली. 7च्या खाली इथं आपल्याला मिळतो 2328 आणि मीन डिफरन्स आहे 3. 3च्या खाली येणारा अंक आहे 2. मग 2328 प्लस 2 दॅट इज इक्वल टू 2330. 2330. आता या संख्येची कॅरेक्टरिस्टिक मला पाहिजे बार 2, म्हणजेच दशांश चिन्हाच्या पुढं आणखी एक 0 पाहिजे, दॅट इज 0.02330. 0.02330 ही संख्या समोर बघितली आपण, तिची कॅरेक्टरिस्टिक बार 2 आहे. पुढचा नंबर आहे बार 5.1538, कॅरेक्टरिस्टिक आहे बार 5. ए येणार 0.15, बी आहे 3 आणि सी आहे 8. तर 0.15च्या समोर 3च्या खाली, 3च्या खाली 14, 22 आणि मीन डिफरन्स आहे 8. 8च्या खालचा अंक आहे 2. 8च्या खाली अंक आहे 8च्या खाली अंक आहे 3. त्यामुळे 14, 22 अधिक 3 म्हणजे 14, 25.
तर 1425 या संख्येची कॅरेक्टरिस्टिक मला पाहिजे बार 5. म्हणजे काय करणार 0.0000 आणि 1425 म्हणजे 0 पॉईंट आणि पुढं 4 शून्य यायला पाहिजेत. मग हे लिहिणं सोयीचं नाही आहे. मग आपण परत काय करूया, या नंबरला स्टँडर्ड नंबरमध्ये कन्वर्ट करूया. म्हणजे ही संख्या येईल 1.425. स्टँडर्ड नंबर म्हणजे ज्याची कॅरेक्टरिस्टिक 0 आहे, इंटू 10 ची पॉवर जी कॅरेक्टरिस्टिक आहे ती 10⁻⁻5. 10⁻⁻5. सो the antilog of bar 5.1538 is equal to 1.425 into 10⁻⁻5. So first we have to convert this number into standard number and then power of 10 is equal to characteristic. जर ती बार असेल तर तुम्ही ती मायनस म्हणून घेणार आहात.